नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय आणि आपल्याला माहिती आहे की आता झेडपीचे ज्या उर्वरित पदांची जी एक्झाम आहे ती आपली आता होणार आहे. जेमतेम आता फक्त 5 ते 6 दिवस राहिलेले आहेत. आणि आता तुमच्या मनात खूप प्रश्न आहेत आणि मला पण टेलिग्रामवरती आणि मी यूट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये पण बघत असतो की हॉल तिकीट कधी येणार. तर या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे. सोबतच या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे पेसाचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचं पण इथे एक मेल आणि ईमेलच्या माध्यमातून सोबतच ट्विटरच्या माध्यमातून वॉर सुरू होतं. तर त्याबद्दल काय अपडेट आहे, पेसाची काही न्यूज आली आहे का? तर ती न्यूज पण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. पेसाची एक्झाम कधी होणार या संदर्भात पण आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे. तर चला आता आपण बघूया महत्त्वाची माहिती. तर बघा मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्हाला माहिती आहे की आता झेडपीच्या ज्या उर्वरित पदांची आपली एक्झाम राहिलेली आहे त्याच्यामध्ये आरोग्य सेविका आहे आणि त्याच्यानंतर आरोग्य सेवक आणि मग कंत्राटी ग्रामसेवक. आणि इथे तुम्ही याचा सिलेबस पण बघू शकता. ज्यांच्याकडे सिलेबस नाही त्यांनी एकदा इथे याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. तर हा कंत्राटी ग्रामसेवकचा आहे. तुम्हाला याच्यामध्ये मराठी, बौद्धिक चाचणी आणि त्याच्यानंतर इंग्लिश आणि तुमचं सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज, याच्यामध्ये पंचायत राज आणि कृषीविषयक घडामोडी हा याचा सिलेबस झाला. सोबतच आरोग्यसेवकचा पण इथे दिलेला आहे. तर तो पण सिलेबस तुम्ही इथे बघू शकता. इथे बघा आरोग्यसेवक, तर त्याचा पण सेम सिलेबस आहे. तर त्याच्यामध्ये जे तुमचे 15x4 वाला जो रेशो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश, मराठी, जी के आणि बाकी जे सेक्शन आहेत ते सेम आहेत. फक्त तुम्हाला जो 40 प्रश्न जे तुमचे टेक्निकल असणार आहेत त्याचा इथे सिलेबस एकदा तुम्ही बघू शकता. सोबतच सेम फॉर इथे आरोग्य सेवक महिला यांचं पण दिलेलं आहे. एकदा तुम्हाला फक्त रिवाईज म्हणून एक थोडंसं तोंड ओळख म्हणून इथे मी तुम्हाला हे दाखवत आहे. तर हे पण एकदा तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाची माहिती बघायची आहे की आपली आता बघा मित्रांनो, इथे एक्झाम डेट जी आहे ती इथे जिल्हा परिषदेच्या डिफरंट वेबसाईटवर जर तुम्ही गेले तर हा संपूर्ण शेड्यूल आलेला आहे. आणि आता बघा तुमची आरोग्यसेवक मेल, त्याच्यानंतर हा 40% झाला. त्याच्यानंतर 50%ची बघा, 40%ची 10 तारखेपासून सुरुवात होत आहे 9 शिफ्टमध्ये. 50%ची होत आहे 13 पासून 15पर्यंत 8 शिफ्टमध्ये. त्याच्यानंतर जे फिमेल कॅन्डिडेट आहेत त्यांच्या ऑक्झिलरी नर्स मिडवाईफसाठी त्यांची पण एक्झाम आहे एका दिवशी 2 शिफ्टमध्ये. आणि त्याच्यानंतर ग्रामसेवक. तर आता तुमच्या मनात असेल की आता डेट जवळ आलेली आहे तर हॉल तिकीट कधी येईल, तर त्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर 10 जूनपासून आपली पहिली एक्झाम आहे. तर आता हॉल तिकीट बघा, जनरली काय व्हायचं, आरोग्यसेवकचे हॉल तिकीट म्हणजे आपली जिल्हा परिषद IBPS घेत आहे. तर IBPS जनरली 7 डेज बिफोर हॉल तिकीट रिलीज करायची. पण आता अजून 7 डेज बाकी आहेत, तरी तुम्हाला आता काय वेट करायचं. आजची 2 तारीख आहे. त्याच्यानंतर बघा आता तुम्हाला ती हॉल तिकीट जी आहे ती जवळपास 4 ते 5 तारखेकडे येईल. जनरली 7 डेज आधी यायची, पण मागील काही 1-2 एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये आपण बघितलं आहे की 4 ते 5 दिवसाआधी, जसं अंगणवाडी पर्यवेक्षकाची एक्झाम होती तेव्हा फक्त 4 ते 5 दिवसाआधी एक्झामच्या हॉल तिकीट आलेली होती. त्याच्यामुळे इथे 4 ते 5 दिवस तुम्ही कन्सिडर करा. पण हॉल तिकीट 100% येणार आहे. कारण काही विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट होते, म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. तर हॉल तिकीट जे आहे ते मित्रांनो 100% येणार आहे. आणि ती हॉल तिकीट जी राहील तुम्हाला 4 ते 5 दिवसाआधी तुम्हाला डाउनलोड करता येईल. डाउनलोड कशी करायची, त्याची लिंक त्याच्याबद्दल पण आपण माहिती घेऊया. तर बघा मित्रांनो, हॉल तिकीट कशी डाउनलोड करायची, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जी काही तुमची संबंधित झेडपीची वेबसाईट राहील त्याच्यावरती जायचं तुम्हाला. आणि इथे बघा आता ही एक झेडपी वर्ध्याची वेबसाईट, याच्यावरती गेलो मी. आता बघा तुम्हाला हॉल तिकीटची लिंक दाखवतो. तर या प्रकारे तुम्ही इथे गेलात तर बघा पदभरती 2023-24 हॉल तिकीट डाउनलोड करण्याकरता इथे क्लिक करा. अशा प्रकारे तुम्हाला इथे लिंक अवेलेबल होईल. सध्या ही लिंक ॲक्टिवेट नाही, पण तुम्हाला सेम असं पॉपअप तिथे दिसणार. जेव्हा हॉल तिकीट येईल 3 ते 4 दिवस आधी एक्झामच्या, तेव्हा मी तुम्हाला लिंक डायरेक्ट टाकून देईल. पण आता तुम्हाला मी फक्त फार सॅम्पल दाखवतो. इथे आता आपण जर गेलो, आता इथे क्लिक करतो मी. इथे सध्या काहीच नाही ओपन होणार, तरी मी तुमच्यासाठी आता क्लिक करतो. बघा इथे क्लिक केलं तर आता इथे बघा असं तुम्हाला एक इथे विंडो ओपन होईल, कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झाम. आणि आता इथे ही जुनी एक्झामची कॉल लेटर डाउनलोड करण्याची लिंक आता एक्सपायर झाली. त्याच्यामुळे इथे कॉल लेटर डाउनलोड इज ओव्हर असं येत आहे. तर तुम्हाला 4 ते 5 दिवसाआधी ही या प्रकारे डाउनलोड करायची मी लिंक आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण टाकून देईल. आणि तुम्हाला माहिती आहे की टेलिग्राम ग्रुपवरती जॉईन कसं व्हायचं आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल, तिथून तुम्ही माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. जे काही रेग्युलर अपडेट आपण तिथे टाकत असतो. तर ही एक महत्त्वाची अपडेट झाली.
त्याच्यानंतर तुम्हाला पेसा रिलेटेड पण मी माहिती दाखवतो. आणि बघा फॉर्म्स किती आले, तर जर तुमच्या मनात डाऊट असतील तर हे बघा, झेडपी आरोग्यसेवक 50%साठी एकूण आलेले अर्ज इथे बघू शकता डिस्ट्रिक्ट वाईज. ओके, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण टाकलेलं आहे. तसंच 40%चं पण आहे. आता इथे मी तुम्हाला दाखवत नाही, इथे 50%चं माझ्याकडे डेटा होता. 40%चा पण टेलिग्राम ग्रुपवरती पण मिळून जाईल. सोबत ग्रामसेवकसाठी किती फॉर्म आले त्याचा पण डेटा मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेला आहे. तर त्याच्यासाठी म्हणतो की टेलिग्राम ग्रुपवरती ॲक्टिव्ह राहा माझ्या. तिथे संपूर्ण माहिती तुम्हाला जॉब रिलेटेड मिळत असते. तर ह्या 2 गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर एक महत्त्वाची माहिती की पेसा रिलेटेड काय माहिती आहे. तर बघा, हे सुभाष शेळके सरांचा ट्विट आहे आणि याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की हे नेहमी ॲक्टिव्ह असतात ट्विटरच्या माध्यमातून जे काही आपल्याला अपडेट देत असतात. तर यांनी आता 1 ते 2 दिवसाआधी यांनी एक ट्विट टाकलेलं होतं आणि याच्यामध्ये यांचं म्हणणं काय बघा, जिल्हा परिषद सरळ सेवा भरती 2023 पेसा जिल्ह्यातील भरती प्रक्रिया अडून पडली आहे. ग्रामविकास मंत्र्यांनी पेसा भरती संदर्भात तातडीची बैठक घेऊन तोडगा काढावा. तातडीची बैठक झाल्यास पेसा आणि नॉन पेसा जिल्ह्यातील भरती एकाच वेळेस शक्य आहे. तर आता बघा मित्रांनो, नॉन पेसाची एक्झाम डेट आलेली आहे. जस्ट आता 6 ते 7 दिवसामध्ये एक्झाम आहे आणि त्याच्यानंतर पेसा रिलेटेड काही भरतीबद्दल काही अपडेट येते का, त्याच्या संदर्भात जर काही माहिती आली तर मी तुम्हाला ते कळवेल. आता याच्यावरती मीटिंग्स वगैरे आढावा घेणं सुरू आहे, पण शक्यतो असं काही असे चान्सेस दिसत नाही की नॉन पेसा जे आहे ते लगेच होणार. पण मे बी याच्यावरती जर काही पॉझिटिव्ह न्यूज आली तर तुम्हाला एंड ऑफ दिस मंथ एक्झाम होण्याचे याचे चान्सेस पण आहेत. ज्या प्रकारे आपले बाकीचे एक्झाम होत आहेत 3 दिवसामध्ये, तुमचे 3 ते 6 दिवसामध्ये पेंडिंग एक्झाम पण जे नॉन पेसा जिल्ह्याचे ते पण त्याचा पण शेड्यूल अशा प्रकारे येऊ शकतो. तर थोडंसं पेशन्स ठेवा. आता ह्या एक्झाम होत आहेत तर ऑब्व्हियसली आता जर नॉन पेसा जे पेंडिंग आहे ते पण तुम्हाला पेसाची जी एक्झाम आहे पेंडिंग ते पण तुम्हाला इथे बघायला मिळून जाईल. पण आता याचा शेड्यूल आलेला, ह्या शेड्यूलनुसार ही एक्झाम जर पक्की होणार आहे, याच्यामध्ये काही चेंजेस व्हायचे चान्सेस नाही. पण तुम्हाला जी तुमची पेसाची पेसा रिलेटेड जी एक्झाम आहे ती तुम्हाला मग जर याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह न्यूज आली, काही यांच्या बैठकीमध्ये जर काही आढावा निघाला, काही फायनल डिसिजन झालं तर तुम्हाला एंड ऑफ दिस मंथ पण तुमची एक्झाम होऊ शकते. तशी अपडेट आली की मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकून देऊ किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण टाकून देऊ ती माहिती. तर बघा मित्रांनो, ही संपूर्ण माहिती आपण कव्हर केली. सोबतच आता तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये येऊन तुम्ही कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरलेला आहे, ओके, आरोग्यसेवक की ग्रामसेवक किंवा कोणती इतर पोस्ट आहे त्या पोस्टसाठी आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे. जसं 40% आहे की तुमचं आरोग्यसेवक, फॉर एक्झाम्पल आरोग्यसेवक असेल तर असं लिहा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये, आरोग्यसेवक 40 और 50% आणि जिल्हा 40% असेल तर 40% आणि त्याच्यानंतर जिल्ह्याचं नाव लिहा, जेणेकरून जे काही आपले कॅन्डिडेट्स व्हिडिओ बघतात आणि त्यांना पण एक कळून येईल की एक इन्फॉर्मेशन की किती कॅन्डिडेट सिरियसली अभ्यास करतात आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये त्यांनी अप्लाय केलेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनात जर काही डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये येऊन बिंदास तुम्ही कमेंट करू शकता. जे काही कमेंटची उत्तरे असतात मी प्रत्येक कमेंटची उत्तर देत असतो. तर ही संपूर्ण माहिती झाली मित्रांनो. आता तुम्हाला तयारीत राहायचं आहे. एक्झामला खूप कमी दिवस उरलेले आहे आणि तुमची जी हॉल तिकीट आहे 4 ते 5 दिवसाआधी तुमची हॉल तिकीट येणार आहे. ओके, याच्याबद्दल आता कुठेही शंका ठेवू नका. जशी लिंक आली आपण टेलिग्राम ग्रुपवरती टाकून देऊ. त्यासाठी टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही ॲक्टिव्ह राहा. थँक्यू व्हेरी मच.